नमस्कार मंडळी. काल मी तुम्हाला सांगितलं होतं व्हिडिओमध्ये की सकाळी उठल्याबरोबर परमात्माला गुड मॉर्निंग बोलायचं. त्या गुड मॉर्निंग बोलण्यामुळे आपला पूर्ण दिवस चांगला जातो. आज मी तुम्हाला दुसऱ्या दिवसाचं सांगते. आज म्हणजे रात्री झोपताना परमात्माला बोला धन्यवाद, धन्यवाद परमात्मा, धन्यवाद. कारण काय आहे, धन्यवाद बोलल्यामुळे आपला पूर्ण दिवस कसा गेला, चांगला गेला, त्याबद्दल आपण देवाला सांगत असतो की देवा, परमात्मा, माझा दिवस खूप चांगला गेला. पण ते धन्यवाद बोलण्यामुळे सगळंच त्याच्यामध्ये आलं. आपला पूर्ण दिवस कसा गेला, काय गेला वगैरे, आणि चांगला गेला हे आपण देवाला सांगतो. म्हणून देवाला, परमात्माला आपण बोलतो धन्यवाद परमात्मा, धन्यवाद. त्याच्यामुळे काय होतं, पूर्ण रात्र आपलं जे धन्यवाद हा शब्द आहे तो आपल्या अवचेतन मनामध्ये राहतो आणि रात्रभर देवाचे आभार मानल्यासारखं होतं. आपण रात्रभर देवाचे झोपेमध्ये आभार मानत असतो. धन्यवाद परमात्मा, धन्यवाद. आणि धन्यवाद बोलल्यामुळे आपला दुसरा दिवस सकाळी उठल्याबरोबर आपल्याला धन्यवाद या शब्दाचं स्मरण होतं. बघा तुम्ही झोपेमध्ये झोपायच्या अगोदर धन्यवाद बोलून सकाळी उठल्याबरोबर तुम्हाला तो थॉट येईल धन्यवाद. आणि त्याच्यामुळे काय होतं, दुसरा दिवसही आपला चांगला जातो. आपल्या हातून न कळत आपण दुसऱ्याचे आभार मानतो, हे म्हणजे सिद्ध होतं. आणि त्याच्यामुळे आपल्याला धन्यवाद बोलायची सवय होते. धन्यवाद परमात्मा, धन्यवाद. त्याच्यामुळे आपल्याला सगळ्यांनाच धन्यवाद बोलायची सवय होते. कारण आपण धन्यवाद हे नेहमी बोलत नाही. बघा तुम्ही हे म्हणजे आठवून बघा, मला सांगा. आपण प्रत्येक वेळी धन्यवाद बोलत नाही, पण कधीतरी आपल्या चुकून तोंडातून निघतं थँक्यू, पण आपण सहसा बोलत नाही. त्याच्यामुळे काय होतं, आपल्या झोपेमध्ये आपण झोपायच्या अगोदर धन्यवाद शब्द बोलल्यामुळे आपलं पूर्ण रात्र झोप म्हणजे पूर्ण त्या धन्यवादमध्ये, म्हणजे पूर्ण धन्यवाद या शब्दाने पूर्ण रात्र पूर्ण होते. आणि आपल्या अवचेतन मनामध्ये दोन मन आहेत. एक चेतन मन, जे आपण जे कृती करतो ते चेतन मन, आणि आपल्या मनामध्ये जे अवचेतन, आपले एक मन चेतन मन, आपली दोन मनं आहेत. एक चेतन मन आणि एक अवचेतन मन. चेतन मन म्हणजे आपण जी कृती करतो, किंवा आपण जेवतो, खातो, आणि आपल्याला लगेच असं वाटतं आता मला जेवायला पाहिजे, मग आपण जेवायला जातो, असं ते चेतन मन. आणि अवचेतन मन जे आपली स्मरणशक्ती, एक प्रकारे स्मरणशक्ती की ती आपल्याला म्हणजे स्टोअर होते. आपल्या म्हणजे कधी आपल्याला ते शब्द आठवतात, ते स्टोअर झालेले असतात. ते म्हणजे आपली स्मरणशक्ती, म्हणजेच अवचेतन मन. आणि अवचेतन मनामध्ये धन्यवाद हा शब्द कायमचा फिट बसतो. आणि आपल्या न कळत आपण धन्यवाद या शब्दाची आपल्याला सवय होते आणि आपण धन्यवाद बोलतो. त्याच्यामुळे काय होतं, समोरच्या माणसालाही बरं वाटतं. एक धन्यवाद आपण झोपायच्या अगोदर आपण धन्यवाद बोलतो, त्याच्यामुळे ते रात्रभर आपल्या मनामध्ये राहतं धन्यवाद. आणि सकाळी उठल्याबरोबर आपल्याला पहिला थॉट येतो धन्यवाद. आणि त्याच्यामुळे काय होतं, आपल्याला प्रत्येकाला धन्यवाद बोलायची सवय होते. आपल्या नकळत आपल्या तोंडातून धन्यवाद हा शब्द जातो. हा फरक होतो. परमात्माला धन्यवाद बोला, तुमच्या देवाला, म्हणजे आपल्या जो देव आहे ज्याला आपण मानतो त्या देवाला धन्यवाद बोला, किंवा युनिवर्सला धन्यवाद बोला, परमात्माला धन्यवाद बोला, पण धन्यवाद झोपताना बोला. त्याच्यामुळे बघा तुम्ही एकदम टेन्शन फ्री राहाल आणि तुम्हाला म्हणजे पॉझिटिव्ह असल्यासारखं होईल. आता एवढं बस. उद्या तिसरा दिवस. उद्याच्या व्हिडिओमध्ये मी आणखीन काही सांगणार आहे. धन्यवाद. नमस्कार मंडळी. हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा, आणि मला कमेंट करून सांगा. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.